मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी सावी आहे ती पराग आणि रिनीला भेटते आणि त्यांना सगळं काही घडलेला प्रकार सांगते. आणि रिनी आणि पराग म्हणतात, काय सावी असं घडलंय तुझ्यासोबत? तर सावी म्हणते की हो ना, हे बघ हे असं घडलं आहे सगळं, आता मला काय करू ना तेच काही कळत नाहीये. तर आता ती म्हणते की पराग आणि रिनी म्हणतात की सावे तुझ्यासोबत असं काय घडतंय ना, आम्हाला पण काही कळत नाहीये. आता आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. तेवढ्या तिकडं जो माणूस आहे, जो अंगद असतो, तो अंगद सावीला कॉल करतो आणि कॉल करून म्हणतो की हे बघा सावी मॅडम, तुम्ही तर बघितलं आता माझी परिस्थिती काय आहे काय नाही ते. मला तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, पण आता काय करू मी? माझ्याकडे दुसरं काहीच पर्याय नाहीये तुमच्याशिवाय, त्यामुळं मी तुम्हाला कॉल केला. तर सावी म्हणते, बोला ना काय म्हणणं आहे तुमचं? तर आता तो म्हणतो की हे बघा, तुम्ही त्या धैर्य सरांना सांगून, तुमचे धैर्य सर खरंच खूप चांगले आहे ना, धैर्य मुजुमदार, मग त्यांना सांगून माझ्या कामाचं काहीतरी बघता का हो? ते काहीतरी करेल. मला माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी मला मेहनत करायची आहे. त्यामुळं त्यांना तुम्ही सांगा ना, ते बरोबर काहीतरी करतील, मला पैसे वगैरे देतील, काम वगैरे बघतील. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगताल का? त्यांना सांगा, नाही तर पार्टनरशिपमध्ये करूयात. तर आता सावी म्हणते की ठीक आहे, मी त्यांना विचारते. तर सावी म्हणते, धैर्य कसं माझं ऐकतील? धैर्य माझं नाही ऐकणार. ही गोष्ट धैर्य माझं ऐकून करणार नाही. मी कसं सांगू या माणसाला? तर आता इकडं सावी त्या परागला त्यांना सांगते. पराग आणि ते म्हणतात, "सावी तू खरंच चुकीचं करून बसली. कशाला उगाच हो म्हणली? अगं धैर्यला विचारलंय का तू? धैर्य नाही म्हणणार या गोष्टीला. अगं कोणतं माणूस त्याच्या भरोश्यावर तू बसते. तुला कळतं की नाही सावी काही? अगं त्याच्या कशाला विश्वास ठेवते तू? कुणी असलं मग काय करशील तू?" सावी म्हणते की "नाही, नाही असं नाही होऊ शकत." तर आता इकडं सावी घरी यायला निघते. पराग आणि ते पण तिथून जातात. सावी घरी यायला निघाली तर आता सावी धैर्य तिथे झोपलेला असतो. तेवढ्यात आता सावी घरी येते आणि दामिनी अडवते आणि म्हणते, काय ग कुठं गेली होतीस? माझ्या धैर्याला एकटं सोडून. माझ्या धैर्याला जर तू हे करायची, त्याची काळजी घ्यायची जिम्मेदारी घेतली आहे, तर पार का नाही पाडत आहे तू? पार पाड ना ती जिम्मेदारी, का नाही पाडत आहे पार? अगं त्याला जे पाहिजे ते करत जा ना, तू का नाही करत आहे? अगं असं का वागते तू? आणि काय ग तुला काय वाटतंय, मी असं असं तसं सोडीन तुला? मी मी नाही सोडणार तुला. हे बघ माझ्या धैर्यासोबत नीट वाग तू आणि माझ्या धैर्यासोबत धैर्याची काळजी घे. आणि हे बघ, तू काळजी घ्यायची जिम्मेदारी घेतली, माझ्या धैर्याचं काही उलट-बिलट झालं ना, तू काय करशील मग? आणि म्हणते, काय गं त्याला गोळ्या वेळेवर देते की नाही तू? गोळ्याकडे बघते. तर ती म्हणते की गोळ्या वेळेवर देत जा, नाहीतर माझ्या धैर्याला काही झालं तर बघ. तर सावी म्हणते की हो, अहो मी गेले होते, पण मी अवंती वहिनी, नीता वहिनीला सांगितलं होतं धैर्यांना कोणत्या गोळ्या कधी द्यायच्या, काय करायचं, मी सांगूनच गेले होते. तर ती म्हणते की हो, सांगून गेली होती का तू? मग बरं झालं. आम्ही काय करणार आहे मग? हे बघ, त्यांना जर त्यांनी नाही दिला वेळेवरती, माझ्या धैर्याला जर काही झालं ना, तर ते कमी जास्त झालं ना, मी काय करेन ना तुला माहीत नाही अजून, असं म्हणते. तर सावी म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत असते. तर आता इकडं दामिनी तिथून जाते आणि जी सावी आहे ती धैर्यजवळ जाते आणि म्हणते की धैर्य, तुम्हाला कसं सांगू हो माझ्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही ते? अहो तुम्हाला नाही कळणार धैर्य माझ्या मनामध्ये काय आहे ते, असं ती म्हणत असते. आणि म्हणत असते की धैर्य, मी कसं सांगणार तुम्हाला? तुम्हाला कसं सांगू मी? मलाच कळत नाहीये, असं म्हणत असते. आणि म्हणत असते, धैर्य खरंच तुम्ही खूप चांगलेत, पण असं नका वागू ना हो माझ्यासोबत. अहो मग असं वागलं तर मला खूप वाईट वाटतं धैर्य. अहो धैर्य माझ्याशी बोला ना, माझ्याशी प्रेमाने वागा ना तुम्ही, असं सावी म्हणत राहते. आणि आता धैर्याला धक्का लागतो तिच्याकडून. ती धैर्य म्हणतो, काय करताय? जपून करा ना, मला काय धक्का लावताय? सावी म्हणते, सॉरी सॉरी, चुकून लागला माझ्याकडून, असं सावी म्हणते. आणि आता इकडं जो अंगद आहे तो खूप दारू पीत बसलेला असतो आणि तो दामिनीला कॉल करतो आणि म्हणतो की दामिनी मॅडम ऐका ना, आपलं काम झालंय बरं का? दामिनी म्हणते, काय बोलतंय? आपलं काम खरंच झालंय का? तर तो म्हणतो की हो, मग आपलं काम झालंय, टेन्शन घेऊ नका. आणि तो सावीची ॲक्शन करून दाखवतो. तर आता दामिनीला खूप आनंद होतो. ती म्हणते, काय आपलं काम झालंय ना, मला खरंच खूप भारी वाटतंय अंगद, खरंच खूप आनंद झाला मला या गोष्टीचा. आणि ती पण खूप खुश होते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.